अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मित्रांनो बघा, आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 कप वॉटरची एक अत्यंत पॉवरफुल मेथड सांगणार आहे। तुमच्या आयुष्यात तुमच्यापासून दुरावलेला एखादा व्यक्ती असेल किंवा तुमच्यापासून तुमची एखादी व्यक्ती दूर गेलेली असेल, त्या व्यक्तीला जवळ आणण्यासाठी, समोरील प्रत्येक व्यक्तीला इम्प्रेस करण्यासाठी, आपल्या आवडत्या व्यक्तीला आपल्या जवळ ठेवण्यासाठी किंवा आपल्यापासून दुरावलेले जे आपले मित्र असतील, जे आपल्याला सध्या शत्रू झालेले असतील, त्या शत्रूंना पुन्हा मित्र बनवण्यासाठी तुम्ही ही मेथड वापरू शकता। 2 ग्लास पाण्याचा हा उपाय तुमच्या आयुष्यात आकर्षण निर्माण करेल, तुमच्यापासून लांब गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला जवळ आणेल। तुम्हाला बरेचसे उपाय मी जेव्हा सांगत असते, खरं तर ते जे काही उपाय आहेत ते मी स्वतः करत असते, त्या उपायांचा मी लाभ घेत असते आणि त्याच्यानंतरच ते उपाय मी सगळ्यांसोबत शेअर करत असते। आत्ता तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे हा आकर्षण क्षमता निर्माण करण्यासाठी, आवडत्या व्यक्तीचा आपल्याला फोन येण्यासाठी, समोरील प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे इम्प्रेस करण्यासाठी किंवा मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी अत्यंत 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 प्रभावी ही रेमेडीज आहे, जी स्वतः मी केलेली आहे। खरं तर जेव्हा मी हा उपाय ऐकला होता किंवा मी एका खरं तर व्यक्तीकडनं एका आपल्या यूट्यूब चॅनलवरतीच ही मेथड सांगितलेली आहे आणि तिथे जेव्हा मी ही मेथड ऐकली मला ती खूप आवडली आणि जेव्हा मी ऐकले तेव्हा माझीच एक मैत्रीण आहे, अगदी माझ्या खूप जवळची, मेघा म्हणून, तर मी आणि ती खरं तर खूप आधी म्हणजे जवळपास 4-5 महिन्याच्या अगोदर कॉन्टॅक्टमध्ये होतो, पण त्याच्यानंतर आमचा काही इतका कॉन्टॅक्ट होत नव्हता। माझ्याकडे तिचा नंबर वगैरे होता, मी तिला कॉल करू शकत होते, मी बोलू शकत होते, सगळं करू शकत होते, पण ही मेथड यूज करत असताना माझ्या मनात असं आलं की मी हे करून बघते, खरंच तिचा मला फोन येतो का मी बघते, किंवा खरंच काहीतरी आमच्यात ते आकर्षण निर्माण होतं का मी बघते। आणि खरं सांगते तुम्हाला, जेव्हा मी ही रेमेडीज केली त्याच्या अर्ध्याच मिनिटात तिचा मला फोन आला। कदाचित तुमचा विश्वास बसेल न बसेल, पण ही मेथड केल्यानंतर अर्ध्याच मिनिटात तिचा मला कॉल आला आणि याचा मी पुरेपूर अनुभव घेतला आणि त्याच्यानंतर आज मी तुम्हाला ही मेथड सांगत आहे। उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे, तुमच्यापासून दुरावलेल्या प्रत्येक व्यक्तीला जवळ आणण्यासाठी, न बोलणाऱ्या व्यक्तीला बोलण्यासाठी आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही ही मेथड यूज करू शकता। काय उपाय आहे, कसा करायचा आहे, हे सगळं डिटेलमध्ये व्यवस्थित ऐकण्यासाठी व्हिडिओ मात्र स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, हा जो उपाय आहे, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे काचेचा ग्लास। तुम्हाला 2 काचेचे ग्लास घ्यायचे आहेत, जे आपल्या घरामध्येच असतील ते घ्या किंवा मग बाजारातून अगदी विकत जरी आणायला लागले तरीही चालतील, पण याच्यासाठी तुम्हाला काचेचेच ग्लास लागतील, कारण काचेच्या ग्लासमधून जी तुम्हाला अट्रॅक्शन पॉवर भेटेल ती दुसऱ्या ग्लासमधून किंवा दुसऱ्या धातूतून नाही मिळणार। ठीक आहे, त्याच्यानंतर काय करायचं, 2 ग्लास घेतल्यानंतर जस्ट मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे ग्लास किंवा हे कप वापरते, पण लक्षात ठेवा तुम्हाला काचेचे ग्लास घ्यायचे। असे सेम असणारे, सेम रंगाचे 2 ग्लास घ्यायचे आहेत। दोन्ही ग्लासमध्ये तुम्हाला पाणी घालायचे आहे। ठीक आहे, दोन्ही ग्लासमध्ये पिण्यायोग्य असणारं स्वच्छ पाणी घालायचं आहे। त्याच्यानंतर हे ग्लास आपल्या समोर असे ठेवून द्यायचे। त्याच्यानंतर लाल रंगाचे किंवा पांढऱ्या रंगाचे 2 कागद घ्यायचे। ठीक आहे, आता जस्ट तुम्हाला मी दाखवते, असे 2 कागद घ्यायचे। दोन्ही कागदांच्या वरती तुमची जी पण इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला लिहायची आहे, पण एका कागदावरती तुम्हाला निगेटिव्हिटी आणि एका कागदावरती तुम्हाला थोडी पॉझिटिव्हिटी लिहायची। म्हणजे या कागदावरती मी लिहिणार, आता समजा हा उपाय माझी मैत्रीण सोनाली जी माझ्यापासून दूर गेलेली आहे आणि ती माझ्याजवळ परत यावी किंवा तिचा कॉल यावा म्हणून मी ही मेथड यूज करत आहे, तर तुम्हाला या कागदावरती लिहायचं आहे सोनाली माझ्यासोबत बोलत नाही, आणि दुसऱ्या कागदावरती लिहायचं आहे सोनाली माझ्यासोबत बोलत आहे। ठीक आहे, आता समजा पतीसाठी करताय, पती तुम्हाला जर माहेरी ठेवून गेला आहे, फोन करत नाही, दूर गेला आहे किंवा दिवसपर्यंत विषय
तुमचा आलेला आहे, तर तुम्हाला याच्यावरती लिहायचं आहे माझे पती मला सोडून गेलेले आहेत आणि या कागदावरती तुम्हाला लिहायचं आहे माझे पती परत आलेले आहेत. माझे पती सोडून गेलेले आहेत, माझे पती माझ्याकडे परत आलेले आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने दोनही कागदांवरती तुम्हाला या दोन गोष्टी लिहायच्या आहेत. लिहिल्यानंतर थोडंसं त्यातलंच पाणी घ्यायचं, थोडंसं अगदी त्यातलंच पाणी घ्यायचं आणि पाणी घेऊन हा जो कागद आहे तो असा चिपकवायचा, हा कागद असा चिपकवायचा. ठीक आहे, त्याच्यानंतर जो दुसरा कागद घेतलेला आहे तर हा दुसरा कागद जो आहे त्यावरतीही असं तुम्हाला तो कागदही असा त्या ग्लासला चिपकवायचा. त्याच्यानंतर काय करायचं, जो ग्लास ज्याच्यावरती तुम्ही असं चिपकवलेला आहे, म्हणजे जो ग्लास असा आहे की माझी मैत्रीण माझ्याशी बोलत नाही, तर तुम्हाला असं त्या ग्लासमध्ये बघायचं आहे आणि त्या ग्लासमध्ये असलेल्या पाण्याकडे बघून तुम्हाला तुमच्या मनात पूर्ण चित्र उभं करायचं आहे की माझी मैत्रीण माझ्याकडे परत आलेली आहे आणि आमचं दोघींचं बोलणं सुरू आहे, आम्ही खूप खुश आहोत, आमची मैत्री खूप घट्ट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुन्हा जो दुसरा ग्लास आहे तो घ्यायचा आणि सेम त्या ग्लासमध्ये जे पाणी आहे त्यामध्ये बघून सुद्धा सेम असंच फील करायचं आहे, असंच बोलायचं आहे माझी मैत्रीण माझ्याकडे पुन्हा परत आलेली आहे, आमचं दोघींचं बॉन्ड खूप छान आहे, आम्ही बोलत आहोत, आमचं सगळं खूप छान चालू आहे. पती असेल, भाऊ बहीण जे कोणी असेल त्यांच्यासाठी सेम अशाच पद्धतीने. आता हे करून झालं, या ग्लासमध्ये म्हणजे या पाण्याकडे बघून झालं, या ग्लासमधल्या पाण्याकडे बघून झालं की त्याच्यानंतर जी इच्छा पॉझिटिव्हिटीने लिहिलेली आहे, जी इच्छा पॉझिटिव्हिटीने लिहिलेली आहे, म्हणजे या ग्लासवरती मी लिहिलेलं आहे की माझी मैत्रीण परत आलेली आहे आणि याच्यावरती लिहिले माझी मैत्रीण बोलत नाही आहे. तर जिथे माझी मैत्रीण परत आलेली आहे, लक्षात ठेवा माझी मैत्रीण किंवा माझे पती माझ्याकडे परत आलेले आहेत, माझा भाऊ माझ्याशी बोलत आहे, माझी आई माझ्याशी बोलत आहे, माझे सासू माझ्याशी नीट वागत आहे, जी पण इच्छा असेल जी पॉझिटिव्हिटीने लिहिलेली आहे तर त्या पॉझिटिव्हिटीच्या पाण्यामध्ये हे पाणी ॲड करायचं. ठीक आहे, असं हे पाणी सगळं पाणी याच्यात ॲड करायचं, म्हणून अर्धा ग्लासच पाणी घ्या, फुल ग्लास पाणी घेऊ नका. हे पाणी सगळं याच्यात ॲड करायचं. त्या पाण्याकडे सगळं पाणी एकत्र झालं की त्या पाण्याकडे पुन्हा एकदा बघायचं, बघितल्यानंतर पुन्हा एकदा ते फील करायचं की सगळं चांगलं झालेलं आहे, आमचं सगळं सुरळीत सुरू आहे, माझी मैत्रीण आणि मी खूप खुश आहोत, व्यवस्थित आहे. माझे जर पतीसाठी केलं तर माझे पती आणि मी खूप खुश आहोत, माझा पती मला सुखात ठेवत आहे. सासूसाठी केलं असेल तर माझ्या आणि माझ्या सासूचे मतभेद संपलेले आहेत, सासू आता माझ्याशी नीट वागत आहे, आमचं सगळं चांगलं चालू आहे, असं पूर्ण एक मनात आणायचं आहे. आणि त्याच्यानंतर हे संपूर्ण पाणी प्यायचं आहे. हे संपूर्ण जे पाणी आहे ते तुम्हाला तिथे बसूनच प्यायचं आहे. बघा, ही मेथड केल्यानंतर जेवढ्या पॉझिटिव्हिटीने मी तुम्हाला सांगते कराल तितक्या लवकर याचा लाभ होईल. तुम्ही कमीत कमी 6 दिवस तरी करा, कमीत कमी 6 दिवस आणि जास्तीत जास्त 11 दिवस करा. हा पाण्याचा हा पाण्याचा ज्याला म्हणतात ना की आकर्षण उपाय आहे, जो लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये सर्वात प्रभावी आहे, सर्वात प्रभावी. ही मेथड तुमच्या आयुष्यात तुम्हाला असंख्य पटीने लाभ देईल, लांब गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला जवळ आणेल, तुमच्यापासनं जे लोक दुरावलेले आहेत किंवा जे लोक तुमच्याशी बोलत नाहीत ती सगळी लोक तुमच्याजवळ खेचून आलेत. करून बघा, केल्याशिवाय कळणार नाही. मी स्वतः केलेलं आहे, तुम्हीही नक्कीच करा. आणि या मेथडचे जे सुंदर अनुभव येतील ते आपल्या या व्हिडिओमध्ये आवर्जून शेअर करा. कुठलाही वार, कुठला दिवस किंवा काय असं काहीही नियम नाही, कुठल्याही दिवसापासून सुरू करा. कमीत कमी 6 आणि जास्तीत जास्त 11 दिवस करा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.